नमस्कार, मी रोटेरियन डॉक्टर मीरा कुलकर्णी, स्त्रीरोग तज्ञ आहे. गोपालकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार समिती आणि रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 मे 2021 हा जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्त स्वच्छतेचा जागर व जनजागृतीसाठी आज मी व्याख्यान घेणार आहे. यासाठी मला ही संधी दिल्याबद्दल मी शिक्षक प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रोफेसर जयकुमार देसाई, पेट्रन काउन्सिल मेंबर श्री दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी डॉक्टर मंजिरी मोरे देसाई, कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर पी.के. पाटील आणि ICC प्रिसाइडिंग ऑफिसर डॉक्टर कल्पना पाटोळे यांचे मी आभार मानते की ज्यांनी या दिनासाठी माझी निवड केली. धन्यवाद. मासिक पाळी हा आपल्या या दिवसानिमित्त जो आपण आता हे अवेअरनेस प्रोग्राम करणार आहोत त्याच्यामध्ये मासिक पाळी हा अगदी स्त्रीत्वाचा मातृत्वाचा पाया आहे. अगदी मुलीचं कळीतनं फुलामध्ये रूपांतर होण्यापासून अगदी तिला पाळी जाईपर्यंत, ज्याला आपण मेनोपॉज म्हणतो, तेवढ्या दिवसांपर्यंत तिचा पाळीशी अगदी जवळचा संबंध असतो. त्याच्यामुळे पाळीविषयीची तिला योग्य माहिती, सायंटिफिक माहिती आणि तिच्याबद्दल परखड मतं, तिच्या अडचणी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. दुर्दैवाने आपण या थोडं विषयाकडे आपण दुर्लक्षिला आहे हा भाग, कारण काय होतं की हा जरा नाजूक भाग आहे. घरामध्ये सुद्धा याबद्दल आपण जास्ती चर्चा करत नाही. चार चौघीमध्ये पण चर्चा करायला आपल्याला भीती वाटते आणि आपल्याला त्याच्यामुळे या मुलींना, ज्या किशोरवयीन मुली असतात की ज्यांना प्रथम त्या शहाण्या होतात की त्यांना पाळी येते, त्यांना सायंटिफिक माहिती मिळत नाही. आपण भरपूर कार्यक्रम करत आहोत की त्याच्यासाठी आपण त्यांना शाळेमध्ये शिक्षण देतोय, टीचर्सना ट्रेन केलंय, तरी पण हा भाग थोडासा नाजूक असल्यामुळे या विषयावर चर्चा कमी होते. तर हा जो दुर्लक्षलेला भाग असल्यामुळे याच्यात काय होतं की मुलींना आपले मत मांडता येत नाही, त्यांना आपल्याला परखड विचार सांगता येत नाही आणि त्यांना त्यांचे अज्ञान तसंच राहतं आणि त्यांना हा जो त्रास असतो की कोणतं साहित्य वापरायचं, काय त्याचं डिस्पोजल कसं करायचं, काही अडचणी आल्या तर डॉक्टरना कधी सांगायचं, घरच्यांना कधी सांगायचं, तर हे सगळं त्या मनातच ठेवतात आणि त्यांना काही दिवसांनी मानसिक अबोला तयार होतो आणि त्या थोड्या सगळीकडे मागे पडायला लागतात आणि त्याच वेळेला आपल्याकडे हे कळतं. तर या सगळ्यांचं त्यांना मोकळं बोलतं करण्यासाठी, त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी ब्रेक द सायलेन्स, मैं ये चुप्पी छोड़ दूंगी आणि मी आता गप्प बसणार नाही, असे वेगवेगळे आपण उपक्रम घेऊन त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि याच्यासाठी हा आपण वर्ल्ड मेन्स्ट्रुएशन डे किंवा जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन हा आपण सादर करत आहोत. या सगळ्यांसाठी आपण या किशोरवयीन मुलींना, स्त्रियांना आणि ज्या मातृत्वाचा आधार घेणार आहेत त्या स्त्रियांना बोलतं करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत आहोत. त्याला आपण जागतिक स्वच्छता दिन मासिक पाळीसाठीचा आपण संबोधित आहोत किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुएशन हायजीन डे. तर हा आपण 28 मे साठी हा दिवस ठरवलेला आहे, कारण त्याच्यामध्ये पण खूप वैशिष्ट्य आहे. 28 मे का ठरवलेला आहे? कारण 28 दिवसांची बरीच नॉर्मल सायकल असते स्त्रियांमध्ये, म्हणून आपण 28 हा आकडा घेतलेला आहे. आणि 5 हा का घेतलाय? कारण बरेच स्त्रियांना आणि मुलींना 5 ते 6 दिवस हा नॉर्मल अंगावर त्यांच्या रक्तस्राव होतो, त्याच्यामुळे 5 हा आकडा घेतलेला आहे. म्हणून 28 मे हा तारीख आपण घेतलेली आहे. आणि या तारखेला याचं औचित्य साधून आपण वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या रॅलीज, वेगवेगळे परिसंवाद अरेंज करतो, ज्याच्यामुळे या मुलींना सायंटिफिक माहिती मिळते. तर आपण आता MHM बद्दल माहिती घेऊया. व्हॉट इज मेन्स्ट्रुअल हायजीन? म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे काय? तर मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे काय की प्रत्येक स्त्रीला आणि मुलीला तिच्या पाळीमध्ये तिला व्यवस्थित त्यांचे जे रक्त आहे ते व्यवस्थित शोषले जाईल असे साहित्य मिळणे, ते वापरलेले पॅड्स जे आहेत, कापड जे आहे त्याची योग्य तरी विल्हेवाट लावणे, मुबलक पाण्याचा साठा जेणेकरून त्यांनी आधी आणि नंतर व्यवस्थित हात धुणे हे स्वच्छतेसाठी अतिशय उपयोगी आहे. आणि त्यांना चेंजिंग रूम किंवा त्यांना गरज लागेल तेव्हा पॅड किंवा नॅपकिनचा पुरवठा करणे आणि त्यांना त्याचबरोबर त्यांना एज्युकेशन बद्दल माहिती देणे, आहाराबद्दल माहिती देणे हा मोठा कार्यक्रम म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन डे. तर ह्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत
की हे सगळं जसं गरजेचं आहे, म्हणजे आपण जसं बघतो की कोणत्याही एखाद्या माणसाला किंवा स्त्रीला अन्न वस्त्र निवारा हा गरजेचा आहे, त्याचा हक्क आहे, तसं स्त्रियांना पाण्याची सोय असलेलं पिरियड फ्रेंडली टॉयलेट आणि त्यांना सायंटिफिक इन्फॉर्मेशन आणि त्यांना सॅनिटरी पॅड किंवा नॅपकिनची सोय आणि त्याच्यासाठी त्यांना लागणारं जे अदर साहित्य आहे, फेमिनाईन साहित्य की साबण असू देत आणि काहीतरी निर्जंतुक करणारे सॅनिटायझर वगैरे त्याची सोय करणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळवायला प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना आपण जो आपल्याकडे पाळीबद्दल जी अंधश्रद्धा आहे, अजूनही बऱ्याच ठिकाणी पाळी झाली की त्याला ते अशुद्ध आहे का शुद्ध आहे याच्याबद्दल वाद असतो. त्या मुलीला वेगळं ठेवण्यात येतं, तिला वेगळ्या ह्याच्यामधनं जेवण देण्यात येतं, तिला आतमध्ये सगळ्यांमध्ये बोलू देत नाहीत आणि तिला वेगळं ठेवून सगळं तिला एक प्रकारचा एक मानसिक त्रास करण्यात येतो. तर हे सगळं बदललं पाहिजे. तर ह्याच्यासाठी आपण हा पुढाकार घेऊन हा आपण दिवस साजरा करत आहोत. त्याच्यामध्ये आपण थोडंसं उत्साही वातावरण निर्माण करणे, मुलींना पाळीबद्दलची भीती घालवणे आणि त्यांनी काय काळजी घेतली तर त्यांचं पुढील आयुष्य हे मेनोपॉज पर्यंत सुखी राहील असं आपण ह्याच्यामध्ये बघत आहोत. पाळीमध्ये आता स्वच्छता कशी घ्यायची ह्याचे आपण प्रकार बघूया. तर प्रथम आपण स्वच्छता का घ्यायची ह्याचा उद्देश मी सांगते. कारण का असतं की आपण जर बऱ्याच ठिकाणी दुर्लक्षिला हा विषय असल्यामुळे की पाळीकडे त्या मुलीकडे लक्ष देण्यात येत नाही आणि तिला पाळीच्या वेळी कुठले पण खराब कपडे वापरू शकतात, तिला शारीरिक खूप त्रास होतो आणि तिला आहाराकडे जे लक्ष देवत नाहीत कारण तिला वेगळं ठेवलेलं असतं किंवा तिला पाहिजे त्या सोयी पुरवण्यात येत नाही. त्याच्यामुळे तिला मानसिक तणाव निर्माण होतो आणि तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. ह्याचे परिणाम पुढच्या आयुष्यामध्ये तिला लघवीचे इन्फेक्शन, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे गर्भपिशवीचे इन्फेक्शन, योनीमधनं स्राव येणे, त्याला वास येणे, त्यांना ताप येणे आणि त्यांना एक पेल्विक इन्फेक्शन डिसीज होणे असे वेगवेगळे आजार होऊ शकतात. आणि खायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे किंवा थोडासा तणाव निर्माण झाल्यामुळे त्या मुलींचं वजन कमी होणे आणि त्यांना एनिमिया हा आजार होणे आणि त्या अबोल राहणे असे वेगवेगळे प्रकार होतात. आणि ह्याचं सगळं रूपांतर जेव्हा त्या मातृत्वाकडे जेव्हा हे होतात तर त्याच्याकडे त्यांना तेव्हा त्रास होतो, ॲबॉर्शन होणे, त्यांना बाळ कमी वजनाचं निघणे अशा अडचणी येतात. तर त्यासाठी आपण हा स्वच्छतेचा जागर करत आहोत. त्याच्यामध्ये कसं तुम्ही प्रिव्हेंट करणार, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट महत्वाची आहे की स्वतःची स्वच्छता. स्वतःची स्वच्छता ही स्वतःच्या शरीरापासून घेणे, की रोजच्या रोज आंघोळ करणे आणि पाणी स्वच्छ पाहिजे जे अतिशय महत्वाचं आहे. हातापायांची निगा घेणे, स्वच्छ धुतलेले सैलसर कपडे घालणे जे धुतलेले पाहिजेत, एकमेकांचे मैत्रिणींचे आवडलेले ड्रेस नको, आपण स्वच्छ सुती घातले पाहिजेत, वापरलेले कोणाचे नाही घालायचे आणि ओले पण नको कारण त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन्स होतात. आपण आता बरेच फॅशन्स बघतो, नायलॉनच्या असतात कपडे आणि बरेचसे आता फॅशन्स निघालेले आहेत, पण त्याचा तो प्रयत्न टाळायला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढील इन्फेक्शन होणार नाही. आहारामध्ये लक्ष द्यायला पाहिजे की जरी त्यामुळे त्यांना त्रास होत असतोय, त्यांना पोटात दुखत असते, तरी पण त्यांना समतोल आहार पाहिजे. सगळं आपण हिरव्या पालेभाज्या, गुळ शेंगदाणे आणि जसे अॅनिमिया न होणारे त्यांना आहार दिला पाहिजे जेणेकरून त्यांचं त्या दर महिन्याच्या 5 दिवसाला सुद्धा आयुष्य चांगलं जायला पाहिजे. आणि नेहमीचं काम त्यांनी केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे की एक्सरसाइज, योगा, शाळेत जाणे, ऑफिसमध्ये जाणे, आपल्याला काही कामं असेल तर आपण करत राहणे. असं काही नाही की आपण त्यांना पोटात जरी दुखत असेल तरी हा आपण दिनचर्या ठेवली पाहिजे. बऱ्याचशा वेळेला गैरसमजूत असतात की त्यांनी झोपून राहायला पाहिजे, त्यांनी बाहेर जायला नाही पाहिजे, त्यांना अडचणी येतील, तर हे सगळं काढून टाकलं पाहिजे. फक्त हेवी काही कामं असतील, अगदी त्यांनी ऍथलेट असतील, हाय जम्प्स असतील, तेवढ्या फक्त टाळायला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आता जो महत्वाचा भाग आहे की पाळीमध्ये कोणतं आपण सोय वापरली पाहिजे जेणेकरून त्यांचा रक्तस्राव शोषला जाईल. ह्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, पॅड्स आहे, कापड आहे, टॅम्पून्स आहेत, नवीन आलेले पॅन्ट लायनर्स आहेत, भरपूर सोयी आहेत. तर आपण ह्याच्यामध्ये त्या मुलींना चॉईस दिला पाहिजे. त्यांचा आर्थिक परिस्थिती, त्यांची राहण्याची सोय, त्यांचं त्या कोणत्या प्रकारचे आयुष्य जगत आहेत त्याच्याप्रमाणे आपण त्यांना सल्ला दिलेला पाहिजे.
कारण आणि त्यांच्या घरात काय, त्यांची आईचं मत काय आहे, त्यांची आवड काय आहे, आणि उपलब्ध सगळ्यात महत्वाचं, कोणतीही सोय जेव्हा आपण एखादी सांगतो तर त्याची उपलब्धता फार महत्वाची आहे. कारण आता आपण कोविडच्या काळात बघितलं की लॉकडाऊनमुळे सगळ्या मुलींना आणि स्त्रियांना सुद्धा खूप अडचणी येत आहेत, तर उपलब्धता ही फार महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टींसाठी आपण त्यांच्याशी फ्रीली बोललं पाहिजे, त्यांना काय पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे आणि त्यांना ठरवू देत की त्यांना काय वापरायचंय. बऱ्याच जण आपल्या संस्कृतीमध्ये आपण बघतो की कापड वापरायचं बरेच जण सांगतात, तर हे पण काही वाईट नाही, पण ते कापड स्वच्छ पाहिजे, धुतलं गेलेलं पाहिजे आणि सूर्यप्रकाशात वाळवलेलं पाहिजे. आपल्याकडे म्हणजे बऱ्याच ठिकाणी कापड हे अगदी खराब असतंय, आपण अगदी इमर्जन्सी म्हणून आई त्यांना कापड काढून देते आणि ते स्वच्छ असतं असं नाही आणि ते नीट वाळवलेलं असतं असं नाही, तर त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन होणे, त्यांना योनीच्या जागेवर खाज येणे आणि रिप्रोडक्टिव्ह इन्फेक्शन होणे, पेल्विक इन्फंटिस आजार होणे अशा अडचणी येऊ शकतात. तर मला नम्र विनंती आहे की आपण ह्या सगळ्या कापडाची काळजी घेतली पाहिजे. ते अगदी धुवून वाळवून साबणाने धुवून ते वाळवून घेतलं पाहिजे, सूर्यप्रकाशातच वाळवलं पाहिजे. कारण ब्लड हे अगदी उत्तम मीडिया आहे इन्फेक्शनच्या बॅक्टेरिया ग्रो होण्यासाठी. त्याच्यामुळे हे सगळं आपल्याला टाळायचं असेल आणि आपल्या मुलीला अगदी निरोगी राहू द्यायचं असेल तर आईनी सुद्धा आपल्या मुलीकडे लक्ष या वेळी द्यायला पाहिजे आणि ती धुते का नाही, स्वच्छ ठेवलंय का नाही, आणि ते कपडे वाळत झाल्यावर व्यवस्थित कपाटात चांगल्याच ठिकाणी ठेवले पाहिजेत की जे पुढच्या वेळेला सापडू शकतात. आता आपण प्रत्येक वेळेला तेच कपडे वापरावे असं पण नाहीये, ते बऱ्याच नंतर आपण 2-3 वेळेला वापरून ते आपण त्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. तर विल्हेवाट लावताना कचऱ्यात वगैरे न टाकता ते आपण एखाद्या शोष खड्ड्यामध्ये पुरून ठेवायला पाहिजे किंवा जाळायची पद्धत आता बंद केलेली आहे किंवा डस्टबिन मध्ये व्यवस्थित टाकलं पाहिजे. दुसरा भाग आहे, आपण जसं म्हणतो की आपण ऍडव्हर्टाईज बघतो तर पॅडचा वापर, सॅनिटरी नॅपकिन्स. तर आपण बऱ्याच मुलींना आणि सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या ऍडव्हर्टाईजमुळे आपण त्या बळी पडतो आणि आणि त्याची किंमत आपण फक्त त्याची जी क्वालिटी आहे त्या आपण किमतीवर ऍडव्हर्टाईजवर ठरवतो. पण तसं न करता त्या मुलीला काय योग्य वाटेल, तिला किती तिचा स्त्राव आहे, किती त्यांना पॅड लागतं, त्याच्यावर त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, तिला अफोर्ड करू शकते का नाही आणि इझी त्याचं उपलब्धता होते का नाही हे बघायला पाहिजे. पॅड्स पण आता बऱ्याच प्रकारचे आहेत, त्याच्यामध्ये डिस्पोजेबल आहेत, साधे आहेत, कॉटनचे आहेत, तर आणि केमिकल मिश्रित आहेत. तर त्याच्यामध्ये सुद्धा ते कॉटनचे वापरलेले जास्ती चांगले. पण जर आता आपण जे विकतचे पॅड घेतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या आहेत की जेणेकरून ते इझिली तुम्ही वापरू शकता, मिळवू शकतात आणि त्यांनी व्यवस्थित त्यांचं जे रक्त आहे ते शोषलं जातं आणि त्यांना बाहेर फिरताना, काही काम करताना, शाळेत जाताना, ऑफिसमध्ये जाताना, त्यांच्या स्पोर्ट्समध्ये काही अडचणी येत नाहीत. पण यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की त्याचे थोडेफार धोके पण असतात. कारण त्यांना परवडतंय अशा लोकांना ठीक आहे, पण ज्या मुलींना आर्थिक अडचणी आहेत, आई वडिलांना अडचणी येते, अशी मुली त्या पॅड तसेच बरेच वेळ ठेवतात. आयडियली 4 ते 6 तासानंतर हा बदलायला पाहिजे. त्यासाठी सोय पाहिजे, मुबलक पाणी पाहिजे आणि हात धुवायला पाहिजे. जसं सांगितल्याप्रमाणे स्वच्छता असली पाहिजे धुताना आणि हात धुवूनच आपण बदललं पाहिजे आणि वेळोवेळी त्या पॅडचं त्यांना सोय झाली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि नंतर टाकताना सुद्धा ते डायरेक्ट, ना तर बऱ्याच वेळा आपण बघतो की त्याचे डायरेक्ट आपण कचरा डब्यात कोणी टाकतं किंवा खिडकीतनं बाहेर टाकतं किंवा ते इतरत्र पडलेले आढळतात. तर तसं न करता ते कागदात गुंडाळून व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाकलं पाहिजे. त्याला आपण आता बऱ्याच ठिकाणी अशी सोय करण्यात आली की त्याला एक लाल ठिपका दिलेला असतो आणि त्याला एक छोटस दोरी बांधलेली असते, जेणेकरून जे कचरा उचलणारे लोक आहेत त्यांना सुद्धा कुठलंही इन्फेक्शन होऊ नये आणि ते उघड्यावर पडलं तर ब्लड, जर मी म्हणल्यासारखं इन्फेक्शस हे कल्चर आहे, त्याच्यामुळे त्या सगळ्यांना अडचणी येऊ शकतात. तर ही काळजी अतिशय महत्वाची आहे. तरी सुद्धा पॅड मध्ये सुद्धा बऱ्याच मुलींना आणि अगदी कॉलेज गर्ल्सना, कॉलेज कुमारिकांना सुद्धा पॅडचे इन्फेक्शन होतात. त्यांना त्याचे कारण वेगवेगळे असू शकतात. तिथे चिटकवायचं जे ग्लू असतं किंवा त्याच्यामध्ये न बदलण्याला प्रॉब्लेम किंवा जिथे बदलायचं आहे तिथे व्यवस्थित सोय नसणे
आणि कुठे टाकायचं असल्यामुळे परत तेच पॅड वापरलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना योनी मार्गाचं इन्फेक्शन, लघवीचं इन्फेक्शन आणि त्याचं रूपांतर गर्भाशयाच्या इन्फेक्शन मध्ये होतं. तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझी अशी विनंती आहे की आपण जर पॅड वापरत असाल तर त्याची बदलणं गरजेचं आहे, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागणं गरजेचं आहे आणि आपल्याला काही अडचण येत असेल तर आपण आपल्या आईला, शिक्षकांना अगदी न लाजता ह्याबद्दल विचारायला पाहिजे. तिसरं म्हणजे की आजकाल आपण बघतो की त्याचं व्यवस्थित वाढ झालेली आहे, पण दुर्दैवाने हे इझी आहे वापरायला आणि ते असं एक प्रकारचं जेल असतं की ते योनी मार्गात ठेवलं की ते सगळं ब्लड शोषून घेतं आणि ते कम्फर्टेबल असतं, पण त्याचं किंमत खूप असल्यामुळे साधारण मुलींना ते परवडत नाही आणि त्याचा फार काही प्रसार होत नाही. बऱ्याच मुलांना आणि आईंना त्याच्याबद्दल थोडे गैरसमज आहे की त्याच्यामुळे मुलींना काही त्रास होतो का, त्यांच्या गर्भाशयाला काही त्रास होतो का, तर तसं काही नाहीये. वापरू शकतात. बऱ्याचशा अगदी यंग मुली ज्या आहे 10-11 वर्षाच्या सुद्धा त्या वापरू शकतात. फक्त त्याच्यामध्ये एकच धोका आहे की ते अगदी 4 ते 6 तासाला बदललंच पाहिजे. कारण काय की ते एकाच ठिकाणी जास्ती वेळ राहिलं तर ते इन्फेक्शन करून त्या मुलींना थोडंसं चक्कर येणे, पोटात दुखणे आणि एक टॉक्सिक शॉक सिंड्रोम सारखा आजार होतो. तर ह्याची काळजी घेतली तर टॅम्पून हे सुद्धा वापरायला अतिशय योग्य आहे. फक्त पैशाच्या कमतरतेमुळे हे मान्यता प्राप्त झालेलं नाहीये. तिसरी गोष्ट म्हणजे मेन्स्ट्रुअल कप, जिथे आता चर्चा आहे सगळीकडे मेन्स्ट्रुअल कप वापरा. आणि त्याचा फायदा काय आहे की ते इझिली मिळू शकतं, त्याचं सिलिकॉन मटेरियल आणि इन्फेक्शनचे चान्सेस खूप कमी आहेत आणि ते रियुजेबल आहे. म्हणजे ते पण 6 ते 7 तासाला बदलावं लागतं, ते धुवून परत घालावं लागतं आणि त्याच्यामध्ये त्याचा फायदा असा आहे की ते मटेरियल सिलिकॉन असल्यामुळे ते त्रासदायक होत नाही आणि धुवून तुमचं पाळी संपल्यावर आपण ते व्यवस्थित धुवून एखाद्या डब्यामध्ये ठेवून ते आपल्या कपाटात ठेवू शकतो. हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये पण गैरसमजुती भरपूर आहेत की त्याने योनी मार्गाला त्रास होतो का, याचा वापर करणं म्हणजे अगदी गरजेचं आहे का. तर मी प्रथमच सांगितलं की आपल्याला जे आवडेल त्या मुलीला आपण पूर्ण त्याचं हे दिलेलं आहे की हक्क दिला आहे की तिने काय वापरायचं, तर ती ठरवायला पाहिजे. तर सगळ्यांमध्ये मुद्दा महत्वाचा असा आहे की वेळेत बदललं पाहिजे, बदलताना स्वच्छता घेतली पाहिजे आणि त्याचं डिस्पोज ऑफ करण्याचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की तो व्यवस्थितच व्हायला पाहिजे, जेणेकरून आपण आपल्या पर्यावरणाशी त्याची हानी होणार नाही असं बघितलं पाहिजे. आता बऱ्याचशा गोष्टी बाजारात अजून आलेल्या आहेत फेमिनाईन प्रॉडक्ट्स म्हणून की पॅन्टी लायनर्स, पॅड, पिरियड फ्रेंडली पॅन्टीज वगैरे. तर तो आपला आपण जसं मी म्हणते तसं वैयक्तिक आपली ती सोय आहे की आपण काय वापरायचं. थोडक्यात मी परत एकदा समअप करू शकते की आपण स्वच्छतेचा जागर अगदी महत्वाचा आहे. याच्यासाठी आपण प्रत्येक मुलीनी आपल्या मत मांडलं पाहिजे, आपलं पूर्ण सायलेन्स सोडायला पाहिजे. कृपया आपल्या अडचणींचा सगळा जी अडचण असेल, आपल्याला काही त्रास होत असेल, कसं वापरायचं काही कळत नसेल आणि आपल्याला कुठली भीती वाटत असेल, कोणी आपल्याला नीट सांगत नसेल किंवा तुम्हाला काही माहितीचा अभाव वाटत असेल, तर आपण आपल्या टीचरला, आपल्या आईला आणि अगदी आपल्या वाटलं तर आपल्या डॉक्टरला पण विचारू शकता. मला एकच याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सांगायचं वाटतं की याच्यामध्ये धोक्याची सूचना काय आहे, म्हणजे तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये जर आपल्याला काही अडचणी वाटल्या की बाबा त्यांना काही इन्फेक्शन वाटतोय, ताप आलाय, पोटात दुखतंय आणि काही लघवीचं इन्फेक्शन आणि काही योनी मार्गातनं स्त्राव जातोय, तर आपण अगदी आपल्या आईला आणि नंतर आपल्या डॉक्टरला अगदी भेटायला पाहिजे, जेणेकरून आपण कुठल्याही आजाराला आमंत्रण द्यायला नको. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण हा ब्रेक द सायलेन्स या कार्यक्रमात भाग घ्यावा आणि मेन्स्ट्रुअल हायजीन डे हा व्यवस्थित साजरा करण्याचा सोडून तो दर महिन्यामध्ये आपण तो दिवस जे असतात किंवा ते जे दिवस असतात ते आपण अगदी स्वच्छतेने पाळावे, जेणेकरून आपण आपलं पुढचं आयुष्य आणि अगदी सुरळीत जाऊया. धन्यवाद.